सुरू होत आहे जगातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर या सुरू करूया आजची सुनावणी। आपकी अदालतमध्ये आज माझे पाहुणे आहेत एक असे अभिनेता ज्यांनी 700 पेक्षा जास्त फिल्ममध्ये काम केले। एकतर फिल्म असो किंवा राजकारण, लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं। प्लीज वेलकम भोजपुरी फिल्मचे महानायक, हिंदी सिनेमातील चकाकणारे सितारे, गोरखपूर मधून मेंबर ऑफ पार्लिमेंट रवी किशन। कसे आहात तुम्ही सगळे? लोक विचारत आहेत कसं वाटत आहे इथे बसल्यावर। इथे येऊन एकतर रजत सर तुम्हाला बघून म्हणजे हे म्हणेन की मी या शोला बघत बघत आणि इथे येऊन मी खूप सारे शो अटेंड केले, पण हार्टबीट कुठे मनाची धडधड जर थांबली असेल, आता बॅकस्टेजला तुमच्या शोमध्ये थांबले आणि त्यासाठी मी तुम्हाला दंडवत प्रणाम करतो। तर या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। मी आमंत्रित करत आहे आपकी अदालतमध्ये आजची आमची जज, एक अशी पत्रकार ज्यांनी खूप साऱ्या सेलिब्रिटीजना, खूप साऱ्या फिल्म स्टार्सना इंटरव्ह्यू केलेला आहे, त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो। प्लीज वेलकम शशी सनी। आणि याच्या आधी आपकी अदालतमध्ये आपण आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू करू। आजचे जज शशी सनीची परवानगी हवी आहे आजची सुनावणी सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करा। या सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजची सुनावणी। पहिला आरोप सुपरस्टार रवी किशनवर। आपकी अदालतमध्ये भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार रवी किशनवर आरोप आहे की हे अति महत्वाकांक्षी आहेत। रवी किशनजी, तुमच्या बालपणी विषयीची माहिती काढली मी। अगदी 7-8 वर्षांचे असताना गल्लीत रस्त्यावर कोणाचीही वरात आली की नाचायला तिथे जायचा तुम्ही। हो आणि वेड्यासारखे नाचतही होते। रामलीलामध्ये रोल मिळत होता सीतेचा आणि स्वप्न होतं अमिताभ बनण्याचं। हो रजतजी, तुम्ही एकदम अशी गोष्ट शोधून काढली आहे जी एकदम खूप कमी लोकांना माहिती आहे या देशात। हो, मी संगीत, जे की देवी भगवती सरस्वतीची कृपा होती, संगीत सुरू व्हायचं तर माझे पाय त्या तालावर असे नाचायचे। मला माहित नव्हतं कसलंही संगीत, कोणाचीही वरात, काहीही जाऊ द्या, तिथून मी नाचायला लागायचो। ते तिकडे झालं आणि त्यानंतर रामलीलामध्ये ही कला आलीच। मग रामलीलामध्ये संधी मिळाली, सीताजींचा आईची साडी घेऊन जात होतो आणि वडिलांनी खूप मारलंही होतं मला जेव्हा त्यांना हे सगळं कळलं की नचनिया बनलाय मी। आमच्याकडे नचनिया म्हणतात ना। तर त्यांना हे माहित नव्हतं की हाच अद्भुत देश या नचनियाला सुपरस्टार बनवेल, आमदार बनवेल। ॲम्बिशियस तुम्ही खरं म्हटलं, कारण आमच्याकडे मातीचं घर होतं, आमच्याकडे काहीच नव्हतं। मी एक अशा पुजारीचा मुलगा होतो ज्याने वडिलांची तुटलेली सायकल आणि फाटलेलं धोतर पाहिलं होतं। आईकडे नवीन साडी नव्हती पाहिली कधी। मला असं वाटायचं की त्यांच्याकडे एक नवीन घर, आईसाठी एक नवीन साडी विकत घ्यायची आणि वडिलांना नवीन धोतर घ्यायचं। नवीन घर विकत घेण्यासाठी, नवीन साडी विकत घेण्यासाठी तुम्हाला वाटायचं की दीवार मधला अमिताभ बच्चन बनावं। हो 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 हो, तुम्ही अगदी योग्य म्हटलं। मी काही करायला तयार होतो। मला आपल्या कुटुंबाला चांगलं आयुष्य द्यायचं बनले होतं। असते, मी बाबांनी काही चाललं करायला असतं। तयार होतो। मला त्यावेळी मला वाटायचं बस मला वाटायचं की हेच माझे देव आहेत। मी कधी देवाला पाहिलं नव्हतं। मला माझ्या देवांना असं चांगलं आणि सजलेलं पाहायचं होतं। तसंही नाही। पण मी ऐकलंय की मंदिरामधून चोरी सुद्धा केली तुम्ही। हो 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 हो, मी देवाच्या मंदिरातून हो हो, मी हनुमानाचं मंदिर होतं तिथे दर शनिवारी जास्त फेरे, पैसे जास्त यायचे तिथे। फेरे घ्यायचं तिथे, कारण नाणी चिपकलेली राहायची तिथे आणि 10 पैसे, 5 पैसे, 20 पैसे, त्या काळी 10। तर एक एक राऊंड मारायचो आणि 1-2 नाणी तिथे शेंदूर असायचा आणि त्यावर पैसे चिटकवायचे लोक आणि मी ते पैसे चोरायचो। आणि वडिलांच्या
दुकानातूनही पैसे चोरत हो, होता? वडिलांचं दुधाचं दुकान होतं, त्यातूनही पैसे चोरायचो मी. तर मारही बसला खूप असेल. मार, पट्टा, ते लेदरचा पट्टा असायचा आणि त्या पट्ट्यांनी ते मारायचे आणि त्यामुळे आज मी खूप मजबूत झालोय. आता बघा, एका पुजारीचा मुलगा खोटाही बोलला, चोरीही केली आणि हम्म. मग चुपचाप मुंबईला पोचला हिरो बनण्यासाठी. चुपचाप नाही, रजतजी, झालं असं की त्यांनी मला खूप मारलं होतं. त्यांनी रेड हँड पकडलं होतं मला सीताजीच्या रूपात आणि एवढं मारलं होतं की मला असं वाटलं की माझी डेथ होईल, कारण ते खूप रागीट होते. तर मला माझ्या आईने 500 रुपये दिले, बच्ची भाग जा नाही तर तू ना बचवे, इथून तू निघून जा आता ट्रेन पकडून. आणि मी आपला जीव वाचवण्यासाठी पळालो होतो, नाहीतर मला त्यांनी मारलंच असतं. वडिलांनी तर ठार मारलं असतं. तर बरंच झालं त्या दिवशी तुम्हाला हो हो, मारलं. ते त्यांनी मारलं नसतं ना तर हे शब्द बोलण्यासाठी मी आता या कठड्यात तुमच्या समोर बसलो नसतो. तर मी ऐकलंय जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मुंबईमध्ये आला तर तुम्हाला मिथुन चक्रवर्ती सारखं बनायचं होतं म्हणे. हो हो, माझे लांब केस होते आणि मी सगळेजण म्हणायचे की तू दादासारखा दिसतोस. मी थोडा तिरकसही चालायचो आणि सगळ्यांना तसं बोलायचोय. मला वाटायचं की मी एवढा सुंदरही नाहीये आणि मिथुन चक्रवर्ती आपल्यासारखेच वाटायचे मला. मला वाटायचं की हो मला वाटलं की चला हे आपल्यासारखेच दिसतात, त्यांचाच फॅन बनूया, म्हणजे तसं काहीतरी काम मिळेल. मग काही लोकांनी सांगितलं, अरे दादा तर जिवंत आहे, सुपरस्टार आहे, तू दादांना कॉपी करशील तर तुझं कसं चालेल, तुला काहीतरी वेगळं. पण मिथुन दादांना मी अजूनही खूप प्रेम करतो, आताही प्रेम करतो. वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर वी हॅव. मी डिस्को डान्सर वा मृगया त्यांच्या सगळ्या फिल्म्स पाहायचो आणि हे दादांनाही माहिती आहे, आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. आम्ही खूप फिल्म्स सोबतही केल्यात आणि हो, दादासारखे खूप कमी ॲक्टर आहेत. मग कसं काय काम मिळायला सुरुवात झाली? मी एक इम्रान खालिद एक डायरेक्टर होते, त्यांनी एक हृदय शेट्टी मास्टरांचा एक मुलगा होता, जुने विलन असायचे ते, त्यांचा मुलगा हृदय शेट्टी. त्यांनी सांगितलं की एक फिल्म आहे पितांबर, ते बनवतायत, तर ती फिल्म केली आणि ती फिल्म खूप मोठी फ्लॉप ठरली. आणि त्यानंतर एक फिल्म, मग मला सवय लागली होती. मी बँड्रामध्ये राहायचो, तिथे एक छोटी 10x12ची खोली होती चाळीत. मग तेव्हा मला वाटलं की आता स्ट्रगल मला करायचाच आहे. हट्ट होता माझा. मग फिल्म मिळाली काजोल, उधार की जिंदगी. काजोल, मौसमी चटर्जी, जितू साहेब, के.व्ही. राजू साहेब होते, ते नाही राहिलेत, माझे गुरु. कन्नड इंडस्ट्रीचे होते, खूप शिकलो मी त्यांच्याकडून. तिथून सुरुवात झाली. मग ती फिल्मही नाही चालली. मग आर्मी फिल्म मिळाली, शाहरुख खान होते, त्यात श्रीदेवी होत्या. ती फिल्म, त्यापासून थोडं झालं. मग मिथुन सोबत फिल्म्स. मी असं स्ट्रगल करत राहिलो, एक हट्ट होता. मग लोक मला पैसे नव्हते द्यायचे. ते लोक मला म्हणायचे की पैसे नव्हते देत, काम करवत हो, होते. मला असं म्हणायचं की पैसे हवे की काम हवंय, तर जर पैसे मागशील तर काम नाही मिळणार. तर मग मी म्हणायचो काम द्या, पैसे नका देऊ चालेल, मला फक्त मोटरसायकल मधल्या पेट्रोलचे पैसे द्या. तर असं करून मला कसंही करून काम करायचं होतं. तर तो कोणता दिवस होता जेव्हा तुम्हाला वाटलं की हो, आता मला रेकग्नाइज करत आहे लोक, माझी ऍक्टिंगची स्तुती करत आहे? सतेज कौशिकजी, आता त्यांची डेथ झाली, त्यांनी मला बोलवलं एका फिल्मसाठी, तेरे नाम. त्याचा तुम्ही आता शॉर्ट दाखवला, सलमान खान होते त्याच्यात. त्या फिल्ममध्ये मी पंडितचा रोल मिळवला होता आणि त्यात बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर नॅशनल अवॉर्डसाठी नाव गेलं होतं. हो, आणि तिथून लोक मला पसंत करायला लागले, पण काम मला नव्हतं मिळत. पण मग खूप साऱ्या फिल्म्स करून झाल्या होत्या. मला वाटलं की हिंदी फिल्ममध्ये आता मला काम नाही मिळत आहे, खूप रॅट रेस आहे, खूप सारे लोक आहेत आणि सगळे लोक, मी हिंदी भाषिक आहे. मला असं वाटत होतं की खूप अडचणी येत आहेत मला. आता शुक्ला आडनावाला सुद्धा हटवावं लागलं होतं कामासाठी. खूप साऱ्या समस्यांमधून मी अशा जात वेळी होतो. मी ऐकलं की तुमच्यासोबत कास्टिंग काऊचही झालं. हा, हो, झालं होतं. म्हणजे हे रजतजी, हे नेहमी होतं की, पण मी पळालो तिथून, बचावलो खरं तर. आणि मी फसलो नाही, कारण मला माहिती होतं की काही गोष्टी प्रामाणिकपणे घ्याव्या. वडिलांनी हेच शिकवलं होतं की प्रामाणिकपणाच्या रस्त्यानेच लक्ष मिळते, खरं असं यश मिळतं, शॉर्टकट्स नाही. तर मी शॉर्टकटसाठी आयुष्यात तयारीच नव्हती केली आणि मला शॉर्टकट घ्यायचा नव्हता, कारण मला माहिती आहे मी टॅलेंटेड आहे आणि माझा एक दिवस येईल. सगळ्यांच्या जीवनात माझे सगळे मित्र स्टार बनले होते. अक्षय कुमार तेव्हा आलेला, अजय देवगण आलेला, 90sचा एक स्लॉट आला होता, त्यात सगळे स्टार्स बनले. तर मला वाटलं की एक दिवस माझाही येईल. त्यावेळी माझ्यासाठी सूर्य फक्त माझ्यासाठी उगवेल. त्या दिवशी मी खूप पॉझिटिव्ह विचारांचा माणूस आहे आणि मी, रजतजी, तेच झालं. आपण ते खूप साऱ्या नाही, तुम्ही समस्यांना पूर्ण तोंड दिलं. गोष्ट नाही सांगितलीत. काय झालं? कोण होती?
तुम्ही लोक खूप क्युरियस दिसतायत. बरं रजतजी, आता ते असं आयुष्यात होत असतं जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता. तुम्हा लोकांच्याही आयुष्यात असं काही खूप सारं आलं असेल आणि येत असेल, येत राहणार. माणूस आहेत आपण. पण मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत कारण त्या खूप यशस्वी आहेत आता आणि खूप मोठ्या आहेत आणि त्यांचं नावही आहे. असो, मी वाचलो तिथून, मी निघालो तिकडनं. मी म्हटलं नाही, काही नाही त्यात, मला फिल्म नकोय. त्यांनी म्हटलं की कॉफी प्यायला रात्री आहे. मी म्हटलं कॉफी तर लोक दिवसा पितात. तर मी तिकडनं निघालो आणि मी अडकलो नाही. आता बघा, रहस्य उलगडतच आहेत. तर आता हेही सांगा तुम्हाला की तुमची बॉडी बघून जिगलो बनण्याची ऑफर सुद्धा मिळाली. अरे राम. अरे राम, आता असं नका करू तुम्ही. माझी पोझिशन बदलली आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी ऑफर मिळाल्या लाईफमध्ये. जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता तेव्हा खूप काही होतं आयुष्यात आणि सगळ्यांना वाटतं की तुम्ही त्यात फसावं, अडकवावं. मी तर सर्वांना हीच रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमच्या आयुष्यात स्ट्रगलच्या वेळी फसू नका. स्वतःवर विश्वास ठेवावा. मी स्वतःवर विश्वास ठेवला. मी अपॉर्च्युनिटी सोबत तडजोड नाही केली. संधीच्या शोधात मी राहिलो नाही आणि पूर्ण देश मला आता प्रेम करतो आणि पूर्ण जग मला रवी किशनच्या नावाने ओळखतं. रवी किशनजी, हे चांगलं झालं की तुम्हाला चुकीच्या मार्गावर टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही चालला म्हणून आज एवढे मोठे झालात. पण मोठे झाले कसे? एक फिल्म होती सय्या हमार, मोहनजी प्रसादजी त्यांनी ऑफर केली होती ती फिल्म आणि आता ते नाही राहिले. ती फिल्म मी केली. त्यांनी मला फोन केला की भोजपुरी फिल्म आहे. मी म्हटलं भोजपुरी कोण पाहतं? तर भोजपुरी इंडस्ट्री बंद झाली होती आणि ती फिल्म, तर मी लगेच आईला फोन केला केअर ऑफरनं गावात. म्हटलं आई, एक फिल्म आहे. त्यांनी सांगितलं ही फिल्म कर. 75,000 रुपये दिलेत. मग करू की नको करू? तर आई बोलली की कर. पण मी म्हटलं की भोजपुरी कोणी पाहत नाही. जर मला भोजपुरीत पाहिलं तर कोणी मला हिंदीत काम नाही देणार. आई बोलली की ठीक आहे, काही नाही, तर गावात बसून बघीन फिल्म मी. म्हणजे काही झालं नाही तर गावात बसूनच फिल्म बघीन ना. मी काय बोलतोय समजतंय ना? अरे वा. बोला हर हर महादेव, दोन्ही हात वर करा. नमो पार्वती पते हर हर. वा. तर आईने म्हटलं की गावात बसून बघू फिल्म. तर मी ती फिल्म केली आणि मग रजतजी आशीर्वाद राहिला शिवचा, नेचरचा. ती खूप मोठी हिट झाली आणि मी तिथून माझी सुपरस्टारची यात्रा सुरू झाली. मग कब होई गवना आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार आमच्या पहिल्या भोजपुरी फिल्मसाठी मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार. भोजपुरी इंडस्ट्री तर नंतर आली. आणि हो, म्हणजे हे रजतजी आज कठड्यात आहे तर देशाला सांगतो की भोजपुरीवर अश्लीलतेचे खूप आरोप लागलेत. पण मी नॅशनल अवॉर्ड घेऊन आलो होतो एक फिल्ममधून. उदित नारायणजींनी बनवली होती. मग माझ्या खूप फिल्म्स, पंडितजी बताय ना ब्याह कब हुई, ती एक फिल्म आली. तिने त्या काळी खूप, त्यावेळी मनोज तिवारीही आले होते ससुरा बडा पैसेवाला घेऊन. मग भोजपुरी इंडस्ट्री भरारी घेतली आणि अशा प्रकारे आता इंडस्ट्री. किती भरारी घेतली त्याचे काही क्लिप्स तर आम्ही बघितलेच. हे जरा रस आहे. आयुष्यात रस पाहिजे असतो. पण तुमच्या वडिलांची तर इच्छा नव्हती की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये यावं. तर जेव्हा तुम्ही या रसात आलात तेव्हा त्यांनी पाहिलं. मग या रसाने सगळे दुःखाचे रस माझ्या वडिलांचे काढून टाकले. शेत गहाण होतं ते सुटलं. कच्च्या मातीचं घर नंतर मोठा बंगला बनला. गाडी आली. त्यांच्याकडे चांगले कपडे आले. संपूर्ण गाव त्यांना भेटायला आलं. सन्मान मिळाला. कर्ज उतरले. भावा बहिणीची सर्वांची लग्न झाली. त्यांना आपापली घरं मिळाली. तर ही एवढी सगळी मेहनत दिवस रात्र ज्या चिकाटीने केली त्या बदल्यात एक खूप मोठं कुटुंब सेटल झालं होतं. पण तरीही तुम्ही तुमच्या वडिलांना तुमच्या फिल्म्स दाखवल्या. जशी एक तुमची फिल्म होती जीना येतो ठोक डाल. हो. मारदे भान जिना आहे तर ठोकदाल. हो, अशी एक फिल्म होती. वडिलांना मी ती दाखवली फिल्म. पण मी त्यांना ते माझ्यात लीन होते. बस मला असं ते पाहत राहायचंय. वाह, या मुलाला मीच जन्म दिलाय का? त्यांना वाटायचं की मी घरी पुजारी आहे माझ्या घरात.
हा हिरो कसा झाला. तर हे ते 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 मला आश्चर्यचकित होऊन असे बघत राहिले आणि मग त्यांना वाटलं की देवच अवतरले आणि ते बघत बघत निघून गेले. ते माझे गुरुजी होते रजतजी. माझ्या आयुष्यात कोणी गुरु असेल तर मी जर कोणाला गुरु मानलं असेल तर माझ्या वडिलांना मानलं. ते खूप मोठे विद्वान होते. नाही, ते जेव्हा बघत होते की माझा मुलगा रवी फिल्म मध्ये शिव्या देत आहे, एका फिल्म मध्ये 452 शिव्या. हो हो हो. कोणत्या फिल्म मध्ये होत्या? 452 शिव्या हो दिल्या असतील मी एखाद्या फिल्म मध्ये. मी हे बघा, मी त्यावेळी सांसद नव्हतो आणि मी एक कलाकार होतो आणि मी केलं. आता मी शिव्या खूप अवॉइड करतो. आता मी सांगतो की शिव्यांचा एक ऑल्टरनेटिव्ह काढून घेतो. म्हणजे त्याऐवजी मी हे असं बोलू शकतो का. आधी माहित नव्हतं, मी एकदम अति उत्साही होतो. आयुष्यात काही काम मिळत नव्हतं, कामाचा भुकेला होतो मी. तर कोणी काय म्हटलं तू शिव्या दे, हे करून घे, नाच जरा. तर मी हे सगळं काही केलंय कारण मला जिवंत राहायचं होतं आणि बऱ्याचशा लोकांना असं जिवंत ठेवायचं होतं. म्हणून मी त्या ओघामध्ये, कारण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. आता संयम आहे, वय झालं, मुलं मोठी झाली आहेत, समजतं मला सगळ्या गोष्टी की नाही. हिरोची एक जबाबदारी असते, हिरोला सांभाळायचं असतं, समाजाला जबाबदार असतो, हिरोला आपल्या मर्यादेत राहायचं असतं. हिरो शुड नॉट डू धिस, हिरो शुड नॉट डू धिस बिकॉज ही इज अ हिरो. नाव आय रिअलाइज एका हिरोची खूप मोठी जबाबदारी असते. त्या चेअरला त्याला खूप सांभाळावं लागतं, त्या पदाला. आता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणून आता खूप संयम आलाय, खूप शांत तुम्ही झालोय. म्हणताय वय झालं, वाटत तर नाहीये. नाही. आज सुद्धा तुम्ही ताज्या उमललेल्या कमळासारखे आज सुद्धा एकदम टवटवीत दिसताय. तुमच्या या युथफुलनेस आणि तारुण्याचं रहस्य काय आहे? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. आणि एकतर मी व्हेजिटेरियन आहे, व्यायाम रोज 1-1.5 तास करतो, शिवभक्त आहे, पूजा पाठ करतो, नियमाने राहतो आणि सगळ्यांकडे, म्हणजे तुमच्याकडे कसा बिझनेस असेल, माझ्याकडे काही बिझनेस नाहीये, मी स्वतः एक बिझनेस आहे. तर मी स्वतः एक इंडस्ट्री आहे आणि लोकांचे अनेक करोड रुपये माझ्या चेहऱ्यावर लागलेत. अजूनही लोकांनी 300-400 करोड रुपये लोकांनी फिल्मद्वारे, वेब सिरीजद्वारे, नेटफ्लिक्सने, फिल्मने, अक्षय कुमार सोबत फिल्म्स करतोय मी खूप मोठ्या मोठ्या. तर 300-400 करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट अजूनही माझ्या चेहऱ्यावर आहे. तर मला खूप सांभाळून राहावं लागतं. त्या प्रोड्युसरला सुद्धा जिवंत ठेवायचंय आणि तुमच्यासारख्या फॅनलाही, ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलंय, तर मला तेच आवश्यक आहे. मी ऐकलंही की तुम्ही म्हणता की ही जी माझी बॉडी आहे, माझं शरीर आहे, हे माझं शोरूम आहे. हो हो हो, हे माझं शोरूम आहे. पण तुम्ही स्वतःला हे असंच फिट ठेवत जा. सगळे चांगले दिसतायत. फिटनेस इज व्हेरी. जर हेल्थ असेल तर पैसे येतील जातील, सगळं काही येईल जाईल, पण हेल्थ खूप आवश्यक आहे. ही एक अशी वेळ आहे जिथे आपण ब्रेक घेऊ शकतो. रजतजींचं प्रेम आहे. रजतजींसाठी जोरदार टाळे वाजवा एकदा. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सुपरस्टार रवी किशनवर आरोप प्रत्यारोपांचे आणखी एक सत्र. हे बघा, आज समस्त भारतापुढे मी रवी किशन या गाण्यासाठी कान पकडून क्षमा मागतो. मला सांगितलं होतं की या शो मध्ये गेलात तर ओरबडून काढतील. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आमचे पाहुणे आहेत भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार रवी किशन. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार रवी किशनवर आरोप आहे की हे दिलफेक प्रेमवीर आहेत. रवीजी, तुमच्या भोजपुरीच्या फिल्म्स हिट झाल्या, तुम्ही भोजपुरीचे सुपरस्टार झालात, पण प्रत्येक फिल्ममध्ये एक नवीन हिरोईन. माझ्याकडे नावं आहेत: नगमा, रंभा, भाग्यश्री, राणी चॅटर्जी, मोनालिसा, प्रतीक्षा, नेहा तिवारी, पाखी हेगडे, अंजना सिंग, संगीता तिवारी. कुठून कुठून शोधून आणत होतात? कारण रजतजी, मी रोज 3 शिफ्ट मध्ये शूटिंग करत होतो. रोज 3 फिल्मची, कधी कधी 5-5 फिल्मची शूटिंग सुद्धा एका दिवसात मी केली आहे. आणि जसं की 17 फिल्म्स एका वर्षात येत होत्या माझ्या. 17 फिल्म्स. तर मला आणि माझ्या फॅन्सना पण वाटायचं की मी रोज नव्या नव्या रूपात यावं आणि नव्या कॅरेक्टरमध्ये दिसावं. हिरोईन्स ज्या येत होत्या त्या सुपरस्टारही बनायच्या आणि बिझी सुद्धा होत होत्या. नवीन मुलींना मला वाटत होतं की जर मी इंडस्ट्री बनवतोय थर्ड फेजमध्ये, तर मला खूप सारे कलाकार हवेत.
तर मी नवीन नवीन लोकांना इंट्रोड्यूस करत होतो की म्हणजे जास्त हिरोईन असतील, जास्त हिरो बनतील, जास्त लोक असतील तर इंडस्ट्री मोठी होईल, तर खूप साऱ्या लोकांना रोजगार मिळेल. तर त्यात मी खूप साऱ्या नवीन नवीन मुलींना इंट्रोड्यूस करत होतो, त्यांना ट्रेन करत होतो, अगदी त्यांच्यासोबत वेळ घालवत होतो, याकडे लक्ष देत होतो की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा परफॉर्म केला पाहिजे आणि तुम्ही तर फिल्म्स भोजपुरी केल्या फिल्मचे पाहिजे. देवानंद होते. प्रत्येक फिल्म मध्ये नवीन हिरोईन आणत होते. आता तुमच्या फिल्मची नावं जरा एक दोन नावं सांगतो तुम्हाला. कैसन प्रियतम का चरित्र बा, कैसन प्रियतम, दुल्हा मिलल दिलदार, तुला मिळाल दिलदार, वाह, अशीच एक देवरा बडा सतावेला. सतावेला. तर अशीच हे नावं बघा, ठेवली. भोजपुरी समाजाची 25 करोडची आबादी आहे. हे पूर्ण देशात भोजपुरी बोलणारे समजणारे 25 करोड आहेत. तर रजतजी, तुम्हालाही माहिती आहे. आणि हा समाज यांच्याकडे मूल जन्मल्यापासनं ते मरेपर्यंतचं संगीत असतं. यांच्या संस्कृतीमध्ये खूप रंग असतो, लग्नात शिव्या सुद्धा असतात. तर खूप साऱ्या गोष्टी आमच्या कल्चरमध्ये खूप रंगीन, कलरफुल, आध्यात्मिक, लिटरेचरनी भरलेले आहेत, जमिनीशी जुडलेले आहेत, गावातही आहे, शेतकऱ्यांचाही आहे. तर हे जे रंग आहेत ते खूपच कलरफुल भोजपुरी समाजाचे आहेत. आणि त्यामुळे मग हे असे शब्द मध्ये येत असतात ज्यामध्ये थोडी मस्ती. आयुष्यात एवढं स्ट्रेस आहे, थोडा वेळ येतील, 2-2.5 तास लोक मजा घेतील आणि त्या मजेच्या नादात प्रोड्युसर डिरेक्टर यात सुद्धा काय हे मजा करतात. होती की देवर सतालेवा, ससूर सतालेवा, पियावा हे सतालेवा. जसं तिकडे असतं ना की होळी खेळलो, तर मग होळीवर तिकडे असं एक थॉट आहे, त्यात काही चुकीची गोष्ट नाही, सन्मानपूर्वक असतं. एक वहिनी आणि भाऊजींमधलं नातं तसं आई आणि मुलासारखं असतं. गावागावात तर असं पाहत होतो, तर हे असे टायटल डिरेक्टर प्रोड्युसर घेऊन येत होते. दे वॉन्टेड टू अट्रॅक्ट द ऑडियन्स. तर मग दे यूज टू गेट दिस टायटल अँड आय सेड अच्छा, याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही सगळ्या हिरोईनना नो सतावत नो होतात नो म्हणून नो अशी नो नावं? नेव्हर अगेन. मी खूप सन्मान करतो. मी खूपच नेहमी आपल्या हिरोईन्सचा आणि महिलांचा खूप सन्मान केलाय, कारण मी खूपच मानतो की हे लोक खूप मोठी हो, शक्ती आहे. सन्मान तर दिसतच होता जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत गाणं गात होतात. जसे डायलॉग होते की भरपूर जवानी मा तलवार चली, बस मर्जी हमार चली. हो, तो डायलॉग होता. फिल्मचा डायलॉग होता की भरपूर जवानी मा तलवार चली, यहाँ सब मर्जी हमार चली. इस महफिल ई महफिल का मजा हम तरीका से ले, यहाँ मर्जी हमार चली. आणि मग गाणंही म्हटलं, तोहार लेहंगा उठा दे अरे रिमोट से. बापरे. हे बघा, आज समस्त भारतापुढे मी रवी किशन या गाण्यासाठी कान पकडून क्षमा मागतो. हे गाणं मी नाही म्हटलं. गाणं म्हटलं कदाचित उदित दादा होते आणि मनोज तिवारींचा सुद्धा यात आवाज होता. नाही, उदित दादांचा आवाज होता, पण गाणं मी नाही. हो, ते गाणं आलेलं आणि सेटवर म्हणजे मी 3 शिफ्ट करत होतो, तर मला माहितीच नसायचं. मी तर कारमध्ये झोपत असं दुसऱ्या सेटवर, आणि अचानक ते गाणं वाजायला लागलं आणि मला परफॉर्म करावं लागलं. परफॉर्म करून दुसऱ्या जागी जायचं होतं. तर त्यावर मी होमवर्क नाही, जसं तुम्ही होमवर्क करून येतात रजतजी, या शोच्या मागे मी सांगू खूप तपस्या असते. आज मी खूपच शिकलो, कारण मी स्पॉन्टेनियस माणूस आहे. मी खूप कमी होमवर्क करतो, मी खूप कमी रीडिंग करतो. मी डिरेक्टली येतो आणि असं करून निघून जातो. पण जसं मी आज या शोचा इतिहास आहे, पूर्ण भारत, पूर्ण विश्व जे बघत आहे, तुम्ही खूपच तपस्या करता हा शो बनवण्यासाठी. आणि हे जे माझं जे होमवर्क आहे ते सांगत आहे की तुमच्या प्रत्येक फिल्मच्या प्रत्येक गाण्यामध्ये घागर, अंगिया, अरे चोली, बापरे. लेहंगा हे नक्कीच येतात. अरे बाबा, ते होऊन गेलं. आता नाही, आता येते पूजापाठ येते आता.
आता आयुष्यात बघा प्रत्येक माणसाकडून खूप काही होतं. मी सांगितलं की मी आयुष्याच्या त्या टप्प्यावर आहे. मी नवरसवाला माणूस आहे, कारण मी कलाकार आहे. माझ्यात नवरस आहेत. हे लोक हे मला बघतात, यांच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं त्यांना मी त्यांच्या प्रत्येक क्षणात मी सुखदुःखात रजतजी मी साथ दिली, यांना आशाही दिली, यांना असंही म्हटलं की जिंदगी झंडवा फिर भी. तर आणि मग यांना नमो पार्वतीपते हर हर महादेवही म्हटलं आणि असे अनगिनत डायलॉग सुद्धा जे देशाने माझ्यावर प्रेम केलं आणि युथ त्यांना घेऊन माझ्यासोबत जगतोय. पण नंतर मी बघितलं की नंतरच्या काळात तुम्ही बदललात आणि नंतर तुमची गाणी बदलली. जीन्स टी शर्ट पहन के घूमे गोरिया, सूट सलवार के दिन चले गए. अरे देवा. मला सांगितलं होतं की या शो मध्ये जाणार तर ओरबाडून काढतील. रजतजी, मी आता निशब्द आहे. मी क्षमा मागतो की जर आता मी माझ्यामुळे हाच कोणाला विचार करतोय की कशासाठी तुम्ही क्षमा अनंत मागणार? गोष्टींसाठी. कारण सगळ्यात जास्त चर्चा त्या हिरोईनची झाली जिच्यासोबत तुम्ही एकानंतर एक 14 फिल्म्स केल्या. नगबाजींच्या सोबत तुमचं अफेअर झालं होतं. नाही. बघा, आज मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. तुम्ही जर एका हिरोईन सोबत जास्त फिल्म करतात तर माणूस आहे त्याला अरे वा अरे वा 2 पिक्चर होते, आता 4 झाले, काहीतरी सुरू आहे यांचं नक्कीच अफेअर सुरू असणारच. तर हे मनुष्य आहे, आपल्या मनापासून ते बसून बसून नको तिथे डोकं लावून जसं बिग बॉसच्या घरात शेजाऱ्यांच्या घरात बघणं, शेजारच्यांच्या खिडकीत बघणं, माणसाला वेगळीच मजा येते. आणि असं वाटतच नाही की एवढ्या फिल्म केल्या म्हणजे काहीतरी असेल, यांचं काहीतरी असेलच. असं काहीच नव्हतं. तेव्हा आम्ही फिल्म करायचो कारण आमची फिल्म्स ब्लॉकबस्टर असायच्या यासाठी, आणि आमची मित्रता होती सर्वांसोबत. सगळ्यांना माहिती होतं की याचं लग्न झालेलं आहे आणि हे बघा रवीजी, लोक याचाच विचार करत आहे. प्रॉब्लेम हेच होते की लग्न झालेलं होतं आणि वाईफनी म्हटलं ती डोळ्याने गोळ्या मारेल, मी खरंच गोळ्या घालेल. हो बघा, मी माझी बायको प्रीती शुक्ला आहे. तिचा मी खूप सन्मानही करतो आणि तिला मी खूप घाबरतोय. आणि मी आधीही सांगितलंय की मी त्यांचे पायही पडतो. आणि ती जेव्हा झोपलेली असते कित्येकदा, कारण ती माझ्या स्ट्रगलच्या वेळी माझ्या बरोबर होती आणि मला आयुष्यात काम यायला लागलं तेव्हा माझ्या आयुष्यात ती लक्ष्मीच्या रूपात आली. तर मग माझ्या दुःखाचे सहकार्य, जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, काहीच नव्हतं, तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे. तर मग ही गोष्ट तर पूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे की हा आपल्या पत्नीच्या प्रेमात पूर्ण लीन आहे. पूर्ण. पण हे खरं नाहीये का की तुम्हाला या खटापटीतून निघण्यासाठी तुमच्या बायकोने बिग बॉस मध्ये पाठवलं होतं की 3-4 महिने बंद झाला की ठीक होईल? अरे राम, आज तर नाही वाचणार. या शो नंतर मी घरी कसा जाऊ आता? असो आता गोरखपूर बद्दल ऐका, त्याबद्दल तुम्ही जाणून घ्या. आपल्या आमदाराला की यस, तुमच्या मनातही बरेचसे विचार येत असतील माझ्याविषयी. कायमच हिरो विषयी किंवा फिल्म इंडस्ट्री विषयी खूप सारे विचार असतात. खूप काही लोक विचार करत असतात, परंतु असं नाहीये. हिरो ही एक नॉर्मल व्यक्ती असतो. हिरो सुद्धा एका सिनेमामध्ये काम करणारी व्यक्ती तशी भावूक असते. त्याच्यासाठी आपल्या कुटुंबाची, बायकोची जबाबदारी, मुलांची जबाबदारी असते आणि देशाची जबाबदारी असते. बट माझी बायको, तिला असं वाटत होतं की हा 3-4 शिफ्ट करत असतो, याला जरा एकतर पैसे आले होते, मला जरा गर्व आला होता, थोडा अभिमान वाटत होता. कदाचित मला वाटत होतं मी जरा चुकीचा वागत होतो. हो, आधी नाही, म्हणजे नॉर्मल स्ट्रगलच्या काळी तुम्ही असे बसलेले असतात, काम वाम येतं तेव्हा तुम्ही असे होतात आणि त्यानंतर मग असे होऊन जातात. तर माणूस नाही असा वाकडा वागायला लागतो. अरे बाबा, कालपर्यंत ठीक होता, पिक्चर काय आला तर असं झालं आता. तर ते थोडं माझ्यातही होतं. मी थोडं चुकीचा वागत होतो. अरे वा, सगळे पिक्चर काय ब्लॉकबस्टरच होत आहेत. तर थोडा वेड्यासारखा वागत होतो. तेव्हा माझ्या बायकोने मला सल्ला दिला. एक नवीन शो येत होता, बिग बॉसचा पहिला सीझन. तिने म्हटलं तुम्ही जा त्यात, आणि मी नाही म्हणत त्यात गेलो. असाच एवढाच मोठा सेट होता, त्यात बंद झालो मी.
आणि राहिलो हो, पण जीवन जेव्हा 3 महिन्यानंतर मी बाहेर निघालो शोमधून आणि तिथेच जिंदगी झंडवा म्हटलं होतं त्याच शोमध्ये एका जणाला बघून मी. आणि मग मी खूप पॉप्युलरही झालो आणि खूप नॉर्मलही झालो. मला तो 1 दिवस 7 दिवसांसारखा अध्यात्म, शिव सगळं काही दिसायला लागलं, क्लिअर झालं. बायको, मुलं, सगळे जीवन एकदम सॉर्टेड झालं, एकदम क्लिअर करून. आणि मग मी 3 महिन्यांनंतर एका खूप मोठ्या कैदेतून बाहेर आलो. आणि अध्यात्माची कैद होती बिग बॉस माझ्यासाठी. तर बिग बॉसने माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकलाय. म्हणजे बिग बॉसने तुम्हाला सुधरवलं. हो, बिग बॉस तुम्हाला बंद करतो, म्हणजे तुम्ही स्वतःच तुम्ही एकतर बिघडता किंवा मग तुम्ही स्वतः सुधारता. कारण वेळच तशी असते, ना मोबाईल आहे, ना टीव्ही आहे, ना काही आहे. तुम्ही एकटंच बसून असा सगळा काही विचार करत असतात. डोक्यात काय चूक आहे, काय बरोबर आहे, ते सगळं. पण ज्यावेळी बिग बॉस मध्ये तुम्ही गेलात, खूप मोठे स्टार झाले होते, 17 फिल्म तुमची फ्लोअरवर होती, तर हे रिस्क नव्हतं का? खूप मोठी रिस्क होती. मला वाटलं मी बाहेर येईन तेव्हा खूप सारे हिरो येतील. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर असं आहे ना की 2 महिने तुम्ही गायब झाले तर दुसरे कोणीतरी येतं, पण नॅचरल आहे. तुमची कोणीही वाट पाहत नाही. लोकांना असा गैरसमज असतो की आपल्यामुळे इंडस्ट्री सुरू आहे. हे असं कोणालाही असा गैरसमज नको व्हायला कधीच. कोणामुळे कधीच काही अडत नाही. काळ चालतच राहतो. तर मलाही तसंच वाटलं, परंतु ती रिस्क घेतली मी, कारण रिस्क आवश्यक होती आपल्या कुटुंबासाठी घेणं. मी आणि हे मला सुद्धा ते ऐकलंय की बिग बॉस मध्ये तुम्ही होतात तेव्हा तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केलात, भिंत वगैरे हो तोडून. हो, एकदा छप्पर तोडून गेलो होतो, एकदा मी माईक तोडला होता, असा उर्मटपणेने वागलो. एकदा चुकीचाही वागलो होतो मी बिग बॉसशी. तर बिग बॉसने मला नॉमिनेट केलं होतं. पण देशाची जनता मला खूप प्रेम करते ना, त्यांना वाटलं की एक अद्भुत व्यक्ती मिळालाय आपल्याला, याला तर सोडायचं नाही. आणि मग 3 महिने मला पूर्ण देशाने तिथेच ठेवलं होतं. खरंच आज जे काही तुम्ही आहात ते या जनतेमुळे आहात, पब्लिकमुळे आहात. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सुपरस्टार रवी किशनवर आरोप आणि प्रत्यारोपांचं आणखी एक सत्र. ಉಲ್ಗತ್ಲ ಎವ್ಲ ಪುಣ್ಗ ಇರ್ಕಿದ್ರೆ ಅದ್ಲಾಂ ಬಿಟ್ಟಿತ್ತೆ ಎನ್ನ ಒತ್ತು ವರಾದ ಪುಣ್ಕಾಗ ಆಲೈರೆ. वेलकम बॅक. आज आम्ही सुनावणी करत आहोत भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार रवी किशनवर आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार रवी किशनवर आरोप आहे की हे अहंकाराला बळी पडलेत. रवी किशनजी, आजकाल तर तुम्ही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करता, पण एक काळ होता जेव्हा लोकांनी म्हटलं की पुजारीचा संस्कारी मुलगा अहंकारी झाला. एका प्रोड्युसरने मला सांगितलं की जर रवी किशनला फिल्ममध्ये घ्यायचा असेल तर खूपच तयारी करावी लागेल. तो रोज दुधाने आंघोळ करतो, गुलाबांच्या पाकळ्यांवर झोपतो, पांढऱ्या हत्तीसारखा आहे. हो, बरोबर बोलले. हो, मी असा होतो, मी असा, कारण असं करायचं हो तुम्ही? हो हो हो, मी दुधाने आंघोळ घ्यायचो आणि गुलाबाच्या पाकळ्यांवर झोपायचो. मला असं वाटायचं की मी ऍक्टर आहे आणि हे सर्व मला गरजेचं आहे. तर आणि हे लोक आहेत ना, हे तुम्हाला अचानक तुम्हाला अल्पाचिन्ह शिकवायला लागतात. रॉबर्ट दिनेरोची फिल्म दाखवायला लागतात आणि जसं की धिस ऍक्टर इज लाईक धिस ऍक्टर यूज टू धिस, हा वाला ऍक्टर असा. हे कराल तर तुमच्यात सुद्धा हे असं सगळं, तुम्ही एकदम डीप खोलात जातात. अमितजी कसे कॅमेराकडे बघतात, तू सुद्धा असं काहीतरी कर. आणि अल्पाचिनो बघ, स्कारफेस मध्ये असं बघ. गॉडफादर जबरदस्ती लोकांनी 500 वेळा दाखवले. हो. आणि मी मी वेगळ्याच ब्रीडचा कलाकार असो, परंतु हे सर्व मी नाटक केले होते की सगळे ड्रामे अशाने वेगळंच वाटतं. जसं की आम्ही ऐकत होतो, राजकुमारजी यायचे तेव्हा ते त्यांच्या बुटाचा सोल काढून टाकत होते ज्याने, आणि ते आपल्या कारचा एक मिरर तोडून आणत होते. आणि त्यामुळे तर या सगळ्या ऍक्टरचं काही ना काहीतरी होतं. मला असं वाटायचं की मी दुधाने आंघोळ करून गेलो तर चर्चा होईल की हा दुधाने आंघोळ करतो. त्यातच आम्हाला ते फिल्म गँग्स ऑफ वसेपूर मध्ये घेतलं नाही, कारण कोण आणणार ना एवढं 25 लिटर दूध रोज, आणि कोण अंघोळ करवणार. तर असं माझं नुकसान सुद्धा झालं. तर हे सगळं मी सोडलं. तर हे असं जेव्हा अच्छा, मी इनिशियली ऐकलं की वडिलांची सुरुवातीला दुधाचं दुकान होतं म्हणून तुम्ही दुधाने आंघोळ करत होता. हे रजतजी, जेव्हा अचानक तुम्ही जेव्हा गरिबीतून वर येतात तेव्हा काहीतरी मिळवतात, तेव्हा चकमकीत अशी मुंबई मायानगरी मोठी आहे. तुम्हाला वेडं व्हायला टाइम नाही लागत. मुंबई लगेच तुम्हाला वेडं बनवू शकते.
आणि वेडे होऊन लोक लगेच तिथे जाऊन राहतात सुद्धा. तर प्रत्येक ठिकाणावरनं पैसे येत आहेत, हे होत आहे, ते होत आहे, विचारताय, जिथे जाताय लोक फोटो काढताय. तेव्हा तुम्ही थोडंसं होतं असं. त्यावेळी इनिशियल लेवलला नवनवीन सुपरस्टार बनलो होतो. थोडा मी वेडावलोही होतो. असं नाही, तुम्ही खरंच बोलले, त्यात काही चुकीचं नाहीये. आणि मग मी नंतर खूप नॉर्मल झालो. बिग बॉसच्या घरातून निघालो तेव्हापासून मी खूप शांत पण झालो. देवाने तुम्हाला कित्येक वेळा सिग्नल दिले. एका तेलुगू फिल्मचे शूटिंग करत होते, हाडं तुटली तुमची. हो हो, मी एक फिल्म सुप्रीम करत होतो आणि मी त्या शूटिंगच्या वेळी फाईट मास्टरला समजावत सुद्धा होतो. कारण ऍक्शन एवढं केलंय तर जरा सेन्स आहे मला त्या ऍक्शनचा, ट्रेंड आहे मी त्यात. तर मी म्हटलं की ही जीप पलटेल, त्याने ऐकलंच नाही माझं काही. आणि मग ती जीप पलटली आणि मी काही ज्युनियर फायटर होते त्यांना वाचवण्याच्या नादात मला वाटलं की माझी बॉडी ठीक आहे, तर मी जीपला अडवेन. जीपने मला क्रश केलं. जीप तर जीपच आहे, तिचं बोनेट होतं माझ्यावर आणि माझे सर कॉलर बोन असे तुटून बाहेर आले होते. असा हात वगैरे तुटला. असं मला वाटलं देवा आता मी अपंग झालो, आता कसं काय होईल. पण नंतर देवाने सुनील शेट्टी माझे मित्र आहेत, त्यांचा फोन आला, रवी स्विमिंग पूलमध्ये जा, पाण्याने रिकव्हर होशील. पाण्यात राहिलो. 40 दिवसांनंतर परत मी रिकव्हर होऊन पण दुधाने आंघोळ सोडली मग. दुधाची अंघोळ. हो ना, हो. पण देवाने तुम्हाला खूप वेळा सिग्नल दिले. एक वेळा तुम्ही पाण्यामध्ये बुडता बुडता वाचले शूटिंग करत होते. हो, मी एक फिल्म करत होतो, लक. संजय दत्त, मी आणि इम्रान खान होते. केपटाऊनमध्ये साऊथ आफ्रिकाला होतो. तर शार्क सोबत शूटिंग होती आणि पाण्याच्या आत होतं आणि मी ते स्कुबाची ट्रेनिंग नव्हती घेतली कारण मी भोजपुरीची शूटिंग करायला इंडियाला आलो होतो. तर मी ट्रेन नव्हतो आणि डिरेक्टली आम्ही लोक गेलो. त्या दिवशी शूटिंगसाठी पाण्यात टाकलं होतं आणि वर ते शार्क मासे सर्व फिरत होते. तर ते तिथे लहान मासे, शार्क माशांना तुम्ही लहान मासे टाकले ना तर ते माणसाचं मांस, म्हणजे सगळ्यात वाईट जर कोणाचं मटण असेल तर ते माणसाचं असतं. याला कोणी खाऊ इच्छित नाही, जनावरही. तर हा गैरसमज आपल्याला नकोय की आपण खूपच सुंदर आहे आणि आपल्याला कोणी खाऊ इच्छित नाही. जनावर तर पाहतही नाही आपल्याकडे, फक्त मारून मारून निघून जातो बऱ्याच वेळा. तर ते शार्क मासेवर फिरत होते, ते लोक मासे फेकत होते आणि आम्ही पाण्याखाली होतो. शॉट असा होता की अंडर वॉटर कॅमेराने शॉट दोन्ही बाजूने, की आम्हीही दिसू आणि फिश सुद्धा दिसतील. बघा ती फिल्म लक फिल्म होती, हो ना. राघव ब्लाइंड गेम खेलता है, सामने वाले को डबल आना पड़ता है. क्योंकि रेस में तो टट्टू दौड़ते हैं, राघव तो शेर है. तर ते होतं आणि त्यात मी बुडता बुडता वाचलो बिकॉज आय वॉज नॉट ट्रेन टू इनहेल प्रॉपरली. आय वॉज सर्वाईव्ह इनसाइड. मी त्या मास्कला काढून आणि मग वर यायचा प्रयत्न करत होतो आणि त्या लोकांनी वेट बांधलं होतं पायाखाली. तर 15-20 फीट खाली तुम्ही डीप खाली गेले होतात आणि त्यातही जीव वाचला. आय ऑलमोस्ट डायड बट मी वाचलो. देवाने असं मला खूप वेळा वाचवलं. एक वेळा मी भोजपुरी फिल्मची शूटिंग करत होतो. मग त्या फाईट मास्टरनी कमजोर केबल आणलं होतं. तर डोंगरावरून खाली उतरून फायर करायचं होतं आणि त्या केबलनी खाली जायचं आहे. आणि मग त्यातच समजलं की बजेट भोजपुरी प्रोड्युसरचं नव्हतं, चांगल्यावाल्या तारचं. आणि मग त्याने स्वस्त तार आणली होती ज्यात मला टांगलं होतं. त्यातला एक तार तुटला आणि माझं डोकं एकदम असं दगडावर आपटलं. असे माझे खूप हातपाय. मी बस जिवंत बसलोय, हे महादेवची कृपा आहे, नाहीतर मी तर इथून कधीच वर गेलो असतो. पण जो स्टार एवढे नखरे करणारा होता, अक्षय कुमार सोबत फिर हेराफेरीमध्ये तोत्रा कसा गजलला? 20 लाख दे नाही तर ठोक डालेगा. हेच सगळं जीवन आहे रजतजी. कधी कधी काही फिल्म येतात तर कधी कधी मैत्रीमध्ये करतो आम्ही, तर कधी कधी हतबल असतो म्हणून. काही अशा असतात की कधी इमोशनली फसतात तुम्ही. मी इमोशनली खूप जागी फसलोय. मला इमोशनली लोकांनी ट्रॅप केलंय आणि इमोशनली बऱ्याच जागी तडजोड करून मला काही रोल दिलेत. काही रोल असे केले की मला लोक म्हणायचं की गरजच नव्हती तुमच्यासारख्या कॅलिबरचा ऍक्टर. पण मी माहिती नाही का, पण मी कधी कोणी गॉडफादर नव्हता ना माझा. मला कोणी समजावणारही नव्हता, कोणी सांगणारा नव्हता. जे येत गेलं ते मी करत गेलो. जे मी येत गेलं ते बेगर्स आर नॉट चूसर अशी म्हण आहे. तर ते हा असाच किस्सा माझ्याबरोबर झाला म्हणता येईल. आता तर मनोज तिवारी सुद्धा मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. एकाच पार्टीमध्ये तुम्ही दोघे आहात, पण एकेकाळी त्यांच्याही सोबत खूप रायव्हलरी होती. 13 वर्ष आम्ही एक दुसऱ्यांचे रायव्हल होतो. आम्ही लोक कॉम्पिटिटर होतो आणि म्हणजे आम्ही दोघं एका मंचावर सुद्धा जात नव्हतो. आम्हा दोघांना जर समजलं की तो तिकडून येतोय तर आम्ही इकडनं निघायचो. त्याला समजलं तर अशा टाईपचं आमच्यात खूप कसं आहे ना त्यांच्यात. आणि कसं
त्यावेळी आजूबाजूला खूप सारे विचित्र लोक असायचे. जेव्हा तुम्ही स्टार खूप मोठे असतात तर ते तुमचे कान भरतात, त्यांचे कान जास्त भरायचे. मी एकटा चालणारा माणूस आहे. त्यांना तसं वाटत होतं की मी त्याला म्हणायचो की तू गायक आहेस, मी ट्रेंड ऍक्टर आहे, आपल्या दोघांमध्ये काय आहे असं, आपण दोघं सोबत राहू. त्यांनी मला सांगितलं की एका फिल्ममध्ये ते एसपी होते, पोलीस ऑफिसर होते, हम्म. तुम्ही चोर हम्म. होते आणि हम्म. तुम्ही म्हटलं की नाही, हा एसपी नाही मारणार, मी त्याला मारणार. हो, ते आता ते बघा, मी ते विसरलो. ते ऍक्च्युली मी त्याला कॉम्पिटिटरच्या रूपातच बघत होतो आणि माझ्या फॅन्सला नव्हतं वाटत की मी कुठे हारू. फॅन्सला आवडत नाही की माझ्या हिरोला दुसरा कोणताही हिरो असा मारेल. साऊथमध्ये सुद्धा हे असंच होतं, सगळ्यांचे आपापले फॅन्स असतात. तर मला नाही वाटलं की हे आले माझ्या गावात मला पकडायला. तर मी म्हटलं मग मला म्हणाले चला. मी म्हटलं कुठे? मी म्हटलं ऐका, हे माझं गाव आहे, ठीक आहे, इथे पानही पडत नाही. आणि म्हणजे पान जेव्हा पडतं ना तर माझा दरवाजा ठोठावता आणि मग विचारतं की भाऊ मी पडू की नको पडू. म्हणजे ते पान सुद्धा पडण्याच्या आधी विचारतं आणि दरवाजा ते. तर मी तो वाला आहे आणि तुम्ही मला अरेस्ट नाही करू शकत कारण हे माझं गाव आहे. तर ते इगोचं होतं मॅटर. आज आम्ही खूप हसतो, आज आम्ही खूप चांगले मित्र आहोत, आज आमच्यात खूप चांगलं प्रेम आहे. आणि ते तसं दिनेश लाल सुद्धा आझमगडवरनं माननीय आमदार आहे. तर वी आर नाव वी लव्ह इच अदर आणि आम्ही हसतो आणि त्यांना माझं हे सगळं आवडतं. दादा म्हणतात मला, भाऊ मानतात सगळेजण मला, असं आहे. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हॅलो सर. सर, हॅलो. पहिले तर तुम्ही खूपच क्यूट आहात. अरे देवा. हे आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही असं बोलाल. ऑल राईट, थँक्यू सो मच, थँक्यू. सर, एक मूवी आहे देवदास, ज्यात शाहरुख सर म्हणतात एक डायलॉग, कौन कमबख्त बर्दाश्त करने के लिए पीता है. जर शाहरुख सरांच्या जागी तुम्ही असता आणि तो तुम्हाला भोजपुरीमध्ये बोलावा लागला तर कसं बोलाल? काय भोजपुरीमध्ये ऐकायचंय तुम्हाला? हा, अरे बापरे, मी तर तयारीच केली नव्हती. ठीक आहे मॅम, तुमची मागणी तर आणि रजतजींचा आदेश तर त्याचं पालन होईल. कमबख्त के बुड़बक बर्दाश्त करे खातिर पियाला है. हम तो पीला के जहाँ हम बैठ सकें, तोहरा के देख सकें, तोहरा के बर्दाश्त कर सकी, मदहोश बेहोश हो सकी हो, पारो के भुला सकी. लेकिन पारो के एक याद भैया हो, हमारा होश के खोई नहीं खिदे ना ही चढ़ा लो कितनो पीला. बाबूजी हमरा से कहलन कि गांव छोड़ दा. सब कहलन कि पारो के छोड़ दा. पारो कहले शराब छोड़ दा. आज तू कहा ताड़ो कि हवेली छोड़ दा. एक दिन हो आई हो तो सब लोग कहिया कि दुनिया छोड़ दा. हे बघा, शाहरुख खानचा डायलॉग तुम्ही भोजपुरीमध्ये म्हणू शकता, समजू शकतो. शाहरुख खानही भोजपुरी बोलू शकतात, पण तुम्ही तर स्पायडरमॅनला सुद्धा भोजपुरी बोलायला लावली. रजतजी, खूप रागही येतो की किती सखोल यांचा होमवर्क आहे. एक स्पायडरमॅन टू बी मॅगवायर कॅरेक्टर होतं जे खूपच हिट आहे, तुम्हा सर्व लोकांना माहितीच असेल. तर त्यांना वाटत होतं की युनिव्हर्सल स्टुडिओ वॉन्टेड मी टू स्पीक इन भोजपुरी. तर विचार करा, स्पायडरमॅन वर्ल्ड फेमस फिल्म, कितीतरी 1000 करोडचा बिझनेस करते, भोजपुरीमध्ये करायचं आहे ते. भोजपुरी इंडस्ट्री जोरात सुरू आहे. त्यातला एक डायलॉग आहे जो मी डब केला होता, तो तुमच्या समक्ष, कारण या अद्भुत न्यायालयात बसलोय तर पूर्ण देश बघतोय. तर हे आहे की ये सुन रहे हम ही माकड़ मानव, ढेर बोले ना और समाज के डरौले, तो इतना जान ले तेरा छाती पे चढ़ा पेटुआ दबा दे और अपन नाखून गड़ा दे तुरे गलिया में. जान ले दतिया से खून चूसा माकड़ मानव है हम. युनिव्हर्सल वाल्यांना कधी समजणारच नाही की टेटुआ काय असतं ते. ते लोकांना, हो ते आहे, पण पैसे खूप कमावले त्यांनी. सर, तुम्ही तमिळ आणि तेलुगूमध्ये खूप काम केलं आहे. तर सर,
तुम्ही जे डायलॉग बोलतात ते तुम्ही स्वतः बोलता की डबिंग करून घेता? मी स्वतःच बोलतो. मी आतापर्यंत 22 तेलुगू फिल्म्स केल्या आणि 3 तमिळ केल्या आणि अजून 5 कन्नड फिल्म केल्या. मी देशातल्या प्रत्येक भाषेत काम केलंय आणि मी डायलॉग बोलतो. तुम्हाला ऐकायचं आहे का? येस सर. हे तमिळमध्ये ಉಲ್ಗತ್ಲಾ ಎವಲ ಪುಣ್ಗ ಇರ್ಕಿತ ಉಲ್ಗತ್ಲಾ ಎವಲ ಪುಣ್ಗ ಇರ್ಕಿತ ಅದ್ಲಾಂ ಬಿಟ್ಟಿಟ್ಟು ಎನ್ನ ಒತ್ತು ವರಾದ ಪುಣ್ಕಾಗ ಆಲೈರೆ ते विचारत आहेत की तुम्ही जे म्हटलं त्याचा अर्थ काय त्याचा आहे? अर्थ असा आहे की हे जग, अरे खूपच रोमॅन्टिक अर्थ आहे. तुम्ही लोक हे विसरू नका की नामदार आमदार बनवलंय तुम्ही मला. आणि एक प्रतिष्ठा असते आमदाराची. आणि मी तुम्ही साऊथ इंडिया फिल्मचा उल्लेख केला, साऊथ इंडियन फिल्मचा डायलॉग ऐकवला, हो, ते- त्याचा अर्थ सांगितला. तुम्ही कधी नाटू नाटू सारखा डान्स केलाय? रजतजी, मी 700 फिल्म मध्ये काय काय केलं नसेल विचार करा. आम्हाला तुमच्या पॉप्युलर सॉन्गवर तुमचा डान्स बघायचा आहे. वाव. माझी इच्छा आहे की तुम्ही मुलींनी यावे, सगळ्या मुलींनी यावे. रजतजी मॅजिशियन आहेत, हे काहीही करवू शकतात. हे आज मी बघितलं, यांची कृष्णासारखी स्माईल असते, स्मित हास्य असतं आणि त्या स्मित हास्याने तुम्हाला एकदम मोकळं करतात. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये रवी किशनवर आरोप प्रत्यारोपांचं आणखी एक सत्र. तुम्ही एक बिल घेऊन आला आहात लोकसंख्या नियंत्रणावर, पॉप्युलेशन कंट्रोलवर, आणि तुम्ही विसरलात की तुम्हाला स्वतःला किती मुलं आहेत. माझे 4 मुलं आहेत. तर स्वतःचे करून घेतले, दुसऱ्यांना थांबवतात. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आम्ही सुनावणी करत आहोत रवी किशनवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप गोरखपूरच्या आमदारावर. आपकी अदालतमध्ये पार्लिमेंट मेंबर रवी किशनवर आरोप आहे की हे राजकारणात कच्चे आहेत. रवी किशनजी, तुम्ही जेव्हा राजकारणात आलात त्यावेळी जेव्हा पूर्ण देशामध्ये मोदीची हवा होती, तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलात आणि जौनपूरच्या लोकांनी तुमची हवाच काढली. माझे घरवाले, माझी बायको, सर्वांनी सांगितलं की काँग्रेस 2014 मध्ये हरणार आहे. काही म्हणतात ना ग्रह, ते ग्रह तुमच्या डोक्यावर नाचतात. तर तुम्ही कुठे, मी जाणार होतो 2014 मध्ये अमित शहांना भेटायला. तर ते मला तिथेच स्वागत माझं करणार होते आणि राजनाथ सिंगजी मला घेऊन जाणार होते. सगळं ठरलं होतं. आणि तिथे गाडी लेफ्टला जाण्याच्या ऐवजी जे काही लोक माझ्या गाडीत बसले होते त्यांनी मला म्हटलं राईटला चला. तर जे गाडीत बसले होते ते 2 असे नक्षत्र होते, ते मला घेऊन गेले राईटला. ते मला राईटला घेऊन गेले हे सांगून की तुम्हाला फक्त कॉफी प्यायची आहे. आणि ती कॉफी पिण्यासाठी आज ही गोष्ट स्पष्ट करतो हे प्रकरण काय आहे की कॉफी प्यायला मला सर्वांनी सांगितलं होतं, बायकोनी सांगितलं होतं नाही म्हणायचं, भले तुम्ही कॉफी पितायत पण असं करून यायचं. कारण मोबाईल बाहेर ठेवला होता आणि मी आत बसलो होतो आणि मी जेव्हा काही बोलत नाही नाही, होतो. कॉफी कोणी पाजली?
काँग्रेसच्या खूप मोठ्या नेत्या आहेत ते मी सांगून देतो ना, जनतेला तर सांगितलं पाहिजे. लपवायची काय गरज आहे? प्रियांका गांधींनी तुम्हाला कॉफी पाजली होती. मी असं करता करता जसं तो ग्रह आला आणि त्याने माझी मान अशी केली की मला नाही म्हणायचं होतं, मी नाही लढू शकत आणि मला तिथे जायचं होतं. पण मी हो म्हटलं, हरलो मी. आणि प्रत्येक माणूस, तुम्ही सुद्धा आयुष्यात काहीतरी चूक केलीच असेल, तशी मीही केली. नाही, मी ऐकलंय की मनोज तिवारी तुमच्यापेक्षा जास्त चतुर निघाले. ते पहिल्यांदाच 2014 मध्ये मोदीजींच्या रथात बसले. मनोज खूप स्मार्ट आहे. तो नेहमीच ते मनोज ब्रेन जरा जास्त लावतात. मी सांगितलं ना, मी भावनांमध्ये जरा जास्त, मी इमोशनमध्ये आयुष्यात खूप वेळा असाच चुकलो आहे. खूप नाही, वेळा. जर तुम्ही चुकून इथे नसता आलात तर राहुलजींसोबत यात्रा करत असते. पहिले तुम्ही म्हणत होते की माझे बाबा काँग्रेसी आहेत. आता तुम्ही म्हणत आहात की माझे बाबा योगी आदित्यनाथ आहेत. बघा, योग्य आहे. आधीच्या काळी तीच पार्टी होती, तीच देश. म्हणतात ना, आम्हाला काही समजत नव्हतं आणि कुटुंब एकच चालवत असायचा. तो कुटुंब कसा चालवायचा हे काही माहित नव्हतं. असं वाटायचं की बस हेच लोक आहेत आणि हेच देश चालवणार. इंग्रज गेले आणि सगळं काही यांच्या हाती दिलं. हेच लोक आपल्याला ऑपरेट करतायत आणि आपण त्यांच्याच पद्धतीने चालायचो. जिथपर्यंत मोदीजींसारख्या माणसाने आपल्याला हे असं सांगितलं नाही की बघा, देश असा चालतो, देश एवढा विराट बनू शकतो, विश्वगुरूही बनू शकतो. देशाला नाहीतर पाकिस्तान घाबरवते, चायना ज्यांचं मन करेल ते आपल्याला बोलतायत, मारतायत. ज्याचं मन असायचं, आता आपण बोलू शकतो की हा भारत आहे. पण हे बघा, योगीजींनी तुम्हाला गोरखपूरवरून निवडून आणलं. आता गोरखपूर तर अशी सीट आहे जिथून साधू संत लढत होते, संन्यासी लढत होते. 40 वर्षापासून ते जिंकत राहिले. तर लोकांनी म्हटलं नाही की हा कोण नाचणारा गाडा आला लढण्यासाठी? हे बघा, ते असं घडलं की मी जेव्हा गोरखपूरला गेलो होतो तेव्हा सर्वांना वाटलं महाराज काय चुकीचं करताय, इथे तर सगळ्या मंदिराच्याच सीट आहेत, मग हे कुठून आले? बाहेरचा असण्याचा सुद्धा विरोधकांनी आमच्यावर आरोप लावला की हा बाहेरचा आहे. आणि आता पक्का रवी किशन इथून हरेलच. आणि तिथे मला असं वाटलं की बाहेरचा मला खूप काळजी वाटत होती. रोज निवडणुकीसाठी फिरायचो, भटकत राहायचो, पूर्ण काळा झालो होतो मी. 45-46 डिग्री. आणि रोज सोबत चालणारेच रात्री म्हणायचे की अरे तू निवडणूक हरणार आहेस, कशाला उभा राहिलास आता? मी म्हटलं, ते म्हटले अजून झोपलेला आहे, उभा नाही राहिलास निवडणुकीत? मी म्हटलं निवडणुकीत उभं कसं राहायचं? ते म्हणाले तू बाहेरचा आहेस. मी म्हटलं हे तर म्हणजे डोळ्यात एकदम आसूच आले. मी एवढी सारी मेहनत करतोय आणि ते तर आता हरू नाही शकत मी, भले काही होऊ द्या. मग ते म्हणत होते की बाहेरचा आहेस, तर माझं आईशी बोलणं झालं. मग मला समजलं की मी इथला गोरखपूरचाच आहे. मी म्हटलं कसं? तर म्हणे तू शुक्ला आहेस, तू गर्ग गोत्राचा आहेस आणि मानखोर गोरखपूरमध्ये एक जागा आहे, त्या जागेला शोध. ते गाव शोधलं. तिथे सकाळी 5 वाजताच आम्ही गेलो. बढळगंज जवळ मानखोर नावाचं एक गाव आहे. तिथे जेवढे सारे शुक्ल आहेत, म्हणजे वर्ल्डमधले जेवढे शुक्ल आहेत तिथूनच येतात, गर्ग गोत्राचे. तिथे गेलो, तिथे माती खणली आणि मग नंतर डोकंच घातलं तिथे आतमध्ये आणि तिथेच फोटो काढला आणि म्हटलं बाहेरचा नाहीये मी, याच मातीतला आहे, बघा बाहेरून नाही आलोय. तर सुपरस्टार रवी किशन आता रवी किशन शुक्ला म्हणून अवतरित हे झाले. बघा, राजकारणात रजत भाऊ, जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळते ना, तेव्हा लोक राजनीतीमध्ये तुम्ही जेव्हा याल ना, तेव्हा तुमचं पूर्ण खानदान, पुढचं मागचं कुठचं कशाचं पूर्ण शोधून काढतात सगळं. तर मग ज्याला आपल्या बाबतीत जाणून घ्यायचंय किंवा समजायचंय की मी कोण आहे, आता मग तुम्ही त्या निवडणुकीचा फॉर्म भरा, नामांकित करा. पूर्ण विरोधी पक्ष तुमची सगळी माहिती काढेल. पण गोरखपूरकरांनी मला सांगितलं की तुम्ही तिथे स्पीच दिली, सांगितलं की करोडो रुपयांचा खर्च करून तुम्ही इथे स्मशानभूमी बनवली, जळायला मजा येईल. नाही, होऊन जाईल म्हणजे काही कवाली नाहीये की होऊन जाईल. बघा, झालं काय होतं, आज मी स्पष्ट सांगतो, कारण खूप साऱ्या विरोधकांनी मला ट्रोलही केलं होतं त्यासाठी. झालं असं होतं रजत सर, की मी महाराजजींसोबत तिथे स्मशानात गेलेलो. महाराजांनी तिथे 62 करोडचं खूप सुंदर असं स्मशान बनवलंय ताप्ती नदीजवळ, राजघाट. तर तिथे महाराजांनी मला सांगितलं की मग संधी मिळाली आमदाराच्या रूपात भाषण करण्याचं. तर तिथे मला वाटलं स्मशानावर काय भाषण द्यायचं. तर मग मी खूपच ब्लँक झालो होतो तिकडे. ते म्हणाले नाही, बोलावं तर लागेलच तुम्हाला.
मग तिथे स्मशानावर मी उभा राहिलो आणि बघतो तर सगळी पब्लिक तिथे जमा झाली होती आणि त्याच सगळ्यांनी मला वोट दिले होते. मी उभा होतो असा. आता मी म्हटलं की महाराजजींनी खूप खर्च केलाय, तुम्हाला समजतंय ना, आणि ही नदी आहे, तुम्ही पहाटे पहाटे सकाळी इथे काय काय करतात, हे सगळं आता आम्हाला माहिती आहे. पण ऐका, इथे ज्याचा मृत्यू होईल तो सरळ स्वर्गात जाईल. आणि महाराजजी नवीन मशीन, तर हे बघा, हे सांगण्याचं कारण हे होतं की ते ताप्ती नदीजवळ लोक पूजा करतात, तर तुम्ही ते घाण करू नका, कचरा टाकू नका, इथे तुम्ही असं चुकीचं काहीच करू नका. आणि महाराजजी इथे तुमच्यासाठी सगळी काही व्यवस्था करणार आहेत. त्याला तुम्ही हे बघा, कारण मी ब्राह्मण आहे तर माझ्या घरी वडील पुजारी आहेत, तर अशाच भाषेत आम्ही बोलतो तिकडे. जन्म मृत्यूच्या गोष्टी म्हणजे तिथे पोळी खायची आहे, भाजी खायची आहे, त्यासारखं. तसं मृत्यूबद्दलही बोललं जातं, तर अशी भाषा होती जनतेने, परंतु मला क्षमा नाही केलं. पण तुम्ही म्हटलं काय, पूर्ण गोष्ट सांगा ना. अरे राम, की बघा भावांनो, हे सगळं इथे भोजपुरीत बोलू का? हा, भोजपुरीत बोलू? कि देखा हो, पहले बात तो प्रणाम महाराज जी, 62 करोड़ खर्चा करके बहुत मेहनत करत आणन एजा रउआ लोग खातिर, और सजा दिलन, पूरा उत्तर प्रदेश सजावताड़न, हर जिला सजावताड़न, दिन रात निस्वार्थ त्यागी बाड़न, जैसे हमारे मोदी जी बाड़न वैसे हमारे पूज्य योगी महाराज जी बाड़न. तो रउआ लोग एजा भोरे भोरे का करला वो सब हमके मालूम बा, लेकिन इतना यहाँ जे भी मरी वो सीधे स्वर्ग जाई. और नयका मशीन लिया ले वाड़न महाराज जी, वो फुकाए में टाइम ना लेगी, और 2 मिनट में हर हर महादेव. तर तो हा, जो परसाला जाईल तो नरकात जाईल आणि जो परसाला नाही जाणार तो स्वर्गात जाईल. तर असं म्हणजे समजतंय ना, गोष्ट होती स्वच्छतेची, गोष्ट होती त्या जागेची पण रक्षा. तुम्ही जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघितलं की योगीजी हसून हसून घायाळ झाले होते. एवढं हसताना मी त्यांना कधीच पाहिलं नाही. महाराजजी, तर महाराजजींना बघा, महाराजींना भोजपुरीवर खूपच प्रेम आहे. आणि दुसरं म्हणजे अशा गोष्टी, म्हणजे मी पॉलिटिकली नाही बोलू शकत आहे. रजतजी, हे बघा, मी कलाकार आहे, मी अशाच पद्धतीने बोलू शकतो. देश माझ्यावर प्रेम यासाठीच करतो की मी असाच आहे. मी जराही खोटं करायला गेलो तर मग देश मला प्रेम पण नाही करणार. नेहमी जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही योगीजींच्या कानात काही ना काहीतरी बोलत असता. काय सांगताय तुम्ही त्यांना? क्या अल्बा महाराजजी, सब बढिया. भोजपुरीमध्ये बोलतो त्यांना. भोजपुरी आज मी पहिल्यांदाच सांगतोय आपकी अदालतमध्ये, जनतेच्या अदालतमध्ये, की त्यांच्याशी मी जे काही बोलतो ते भोजपुरीमध्येच बोलतो आणि त्यांना ते खूप आवडते. महाराजजींना खूप आवडते भोजपुरी. तुम्ही त्यांना सांगता की तुमचा बुलडोजर खूप आवडतो मला? हे बघा, मी एवढी शूटिंग केली की मी प्रत्येक जिल्ह्यात गेलोय, खूप भोजपुरी फिल्म बनवल्या. मी इथे प्रेतांचा खचही पाहिलाय, मी तसंच रामगड तलावात प्रेत वाहतानाही पाहिलेत, मी खून होतानाही पाहिलंय, मी गनशॉटही पाहिलेत, मी तेव्हा खंडणी घेतानाही पाहिलंय आणि लोकांना बंदूक फिरवतानाही पाहिलंय त्या काळात. आणि तेच 2017 नंतर जेव्हा महाराजजी आले आणि त्यानंतर कायदा आणि व्यवस्थेला, नियमाला जसं त्यांनी डबल इंजिन सरकारसोबत सांभाळलं, आज नाहीतर आधी 4-4 जिल्हे एक माफिया चालवायचे यूपीमध्ये. आणि आम्ही फिल्ममध्ये त्याच सगळ्या गोष्टी दाखवायचो की रायफल चालू आहेत, गन चालू आहेत. आता कोणाची हिंमत नाहीये. हा बुलडोजर यासाठी की तुम्ही देशाच्या आई बहिणींना त्रास द्याल, तुम्ही खंडणी गोळा कराल, तुम्ही खून कराल, मुलांना त्रास द्याल, लोकांना, समाजात जर भीती पसरवाल तर बुलडोजर नक्की चालेल. तुम्हाला अशा प्रकारे नक्कीच संपवण्यात येईल. आणि महाराजजी जे म्हणतात ते करतात. जर त्यांनी सांगितलं तुम्हाला संपवण्यात येईल तर संपवण्यात नक्कीच येईल. म्हणून तुम्ही तो डायलॉग त्यांच्यासाठी म्हटलं की जली को राख कहते हैं. म्हणूनच म्हटलं मी, जली को आग कहते हैं, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और उस राख से बनेल बारूद को योगी आदित्यनाथ. योगीजी तर तुमच्यावर खुश होणारच तुमचं सगळं ऐकून. पण पार्लमेंटमध्ये जी लोक आहेत ती खुश नाही आहेत. का? जया बच्चन सिनियर आहेत तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, सिनियर आहेत तुम्हाला पार्लमेंटमध्ये. त्यांनी म्हटलं की रवी किशन ज्या थाळीत खातात त्या थाळीत छिद्र करतात. 400 प्रश्न मी आतापर्यंत 4 वर्षात सोडवले. 7 बिल प्रायव्हेट. बघा, त्यांची आपत्ती फक्त यासाठी होती की असं इम्प्रेशन क्रिएट केलं जात होतं की मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेवढी लोक कामं करतात हे सगळेच्या सगळे ड्रग ॲडिक्ट आहेत, सगळेच्या सगळे दारुडे आहेत. त्यांनी माझा प्रश्नच नव्हता ऐकला मॅडमनी.
मी त्यांना माझ्या आईसारखं समजतो, त्यांचे पाय पडतो, अजूनही पाया पडतो मी त्यांच्या. मी म्हटलं होतं की अशा प्रकारे इंडस्ट्रीच्या माध्यमानेही येत आहे आणि आपल्याला ॲज अ हिरो खूप वाचायचं आहे, खूप सांभाळायचं आहे. आणि ते मी पंजाबच्या मार्गाने ड्रगच्या इम्पोर्ट बॉर्डर विषयीच बोलत होतो आणि त्यांनी राज्यसभेतून आन्सर बॅक सुद्धा केलं. आज याला आपण क्लिअर करून टाकू, कारण तुमच्या इथे सर्व काही क्लिअर होत असतं. तर त्यांनी असं चुकीचं, मी म्हटलं काहीतरी वेगळंच होतं. मी त्याला बॉलिवूडशी यासाठी जोडलं कारण हिरोला सुद्धा खूप सांभाळायचं आहे. असो, पण रजतजी, मी हेही म्हटलं आणि आजही म्हणतोय आपकी अदालतमध्ये तुमच्या समोर, पूर्ण देशाच्या समोर, की यस, त्या थाळीत जर ड्रग असेल, त्या थाळीत वाईट वस्तू असतील, तर यस, मी नक्कीच त्या थाळीला छिद्र हे पाडतच राहील. तुम्ही एक बिल घेऊन आला आहात लोकसंख्या नियंत्रणावर, पॉप्युलेशन कंट्रोलवर, आणि तुम्हीही विसरलात की तुम्हाला स्वतःला किती मुलं आहेत. माझे 4 मुलं आहेत. तर स्वतःचे करून घेतले, दुसऱ्यांना थांबवतात. रजतजी, जर हे बिल आधी आलं असतं तर आम्ही सगळे सावध झालो असतो. माझं तुम्हाला म्हणणं मान्य आहे की नाही? जर हे बिल पॉप्युलेशन कंट्रोलचं आधी आलं असतं तर आपण सगळेही कंट्रोल असतो. आज चायना स्ट्रॉंग आहे कारण त्यांनी बिल आणलं. आज ते खूप मोठी शक्ती बनून उभे आहेत. तसे आपणही. तर तुमची 4 मुलं झाली यासाठी तुम्ही काँग्रेस पार्टीला ब्लेम करताय. त्यांच्या सरकारने आधी हे बिल नाही आणलं. तुम्ही लोक यावर काय म्हणणार आहेत? तुम्ही लोक याचं उत्तर द्या जनतेच्या न्यायालयात. हो, आणि हे बिल हे काँग्रेसला आधी आणायला हवं होतं की नाही? हे बिल काँग्रेसला आधी आणायला हवं होतं की नाही? जर हे बिल आधी आले असतं तर नाही. माझे 2 असते आणि तुमच्या लोकांचे किती असते? हे बघा, तुम्ही जनतेचा आधार घेत आहात. जनतेला मी तुमच्या वागणुकीचा काही पुरावा देऊ इच्छितो. अरे राम, तर हे 21 वर्षाआधी तुम्ही भगव्याचा सन्मान केला होता. हे बघा, हे प्रधानमंत्रीजींनी खूप स्पष्ट शब्दात आहे असं सांगितलं होतं की अशा कोणत्याही टिप्पणीतून आमदार लोक, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी वाचावं. तुम्ही ऐकलं असेल, पठाणच्या रिलीजच्या आधी माननीय प्रधानमंत्रीजींचं विधान आलं होतं आणि पूज्य योगी महाराजही मुंबईला गेले होते. तिथेही त्यांनी म्हटलं होतं की फिल्म उद्योग हा एक व्यवसाय आहे. खूप माणसांचं, खूप लोकांचं रोजगार चालतं त्यावर आणि याला व्यवसायाच्या रूपातच पाहिलं पाहिजे. सिनेमा इंडस्ट्रीवाल्यांना एक मान मर्यादामध्येच राहिलं पाहिजे. डेफिनेटली देशाच्या विरोधात अशी कोणतीही फिल्म बनवू नये किंवा कुठल्याही संस्कृती संस्कारच्या विरोधात बनवू नये. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन ते प्रधानमंत्रीजींनी आणि पूज्य योगी महाराजांनी म्हटलं आहे की आपल्याला वाचलं पाहिजे. तर यात हे कधी कधी विरोधी लोकही हे ट्रेंड असं चालवतात. पठाणची तुम्ही ओपनिंगही पाहिली, 1000 करोडचा बिझनेसही पाहिला. तर भाजपा कधीही बॉलिवूड किंवा सिनेमा इंडस्ट्रीच्या विरोधात कधीही राहिली नाहीये. कोणत्या रंगाची बिकिनी घातली तरी वाद होणार नाही. हा वाद नक्की कोणी काढला, कसा काढला, हे आजपर्यंत आम्हाला नाही समजलं. रंगाने ते संस्कार संस्कृतीला जोडणं, कोणीही ते यात बघा, ते विरोधी आमच्या बरोबर त्यांना 24 मध्ये सुद्धा पराभव दिसला, 29 मध्येही पराभव दिसेल. तर आता त्या लोकांना सगळ्या कधी कधी आमच्याच ते ट्विटर हँडलला फिरवून किंवा त्यासारखंच नाव ठेवून ते खेळत असतात. आमच्या या हेड ट्रेंडिंग मध्ये खूप सारे विरोधी चेहरेही लपले आहेत. तुम्ही लोकांनी बघितलं असेल, त्यामध्ये सगळं. राहुल गांधी तर म्हणत आहेत की लोकशाहीचा खून झाला आहे. लंडनमध्ये जाऊन युरोपच्या देशांना सांगितलं की बघा जरा भारतात काय होत आहे. खूप दुःखद होतं हे रजतजी. हे बघा, राहुलजींनी ते प्रधानमंत्रीवर बोलले, ते खूप सारे अपशब्दही बोलले. त्याचबरोबर तुम्ही बघा, आता त्यांना गुजरातच्या कोर्टाने 2 वर्षाची शिक्षाही ठोठावली आहे. कारण त्यांनी म्हटलं होतं की सगळ्या चोरांचंच नाव मोदी का असतं. तर असं सगळं, तरी भाजपाने काही नाही म्हटलं त्यावर. आपल्या प्रधानमंत्र्यांनी काही नाही म्हटलं, कोणीच काही नाही म्हटलं त्यावर. परंतु तुम्ही देशाविरोधात, भारताविरोधात, या विराट भारताविरोधात, या नवीन भारताविषयी विदेशी मंचावर जाऊन खोटं बोलून त्यांची साथ मागत आहात. या देशाला तोडण्याची राजनीती, या विरोधी गोष्टी हा देश कधीही सहन नाही करणार. आणि म्हणूनच आमची अशी इच्छा आहे की त्यांनी माफी मागावी. 135 करोड लोकांची राहुलजींना माफी मागावी लागेल. देशाच्या विरोधात तुम्ही देशात काहीही म्हणू शकतात. तुम्ही तुमच्या देशात जे करायचे ते करा, सदनामध्ये लढा, ज्यांना बोलायचंय त्यांना बोला. विदेशात जाऊन आता या नवीन भारताची, ज्याला मोदीजी रिप्रेझेंट करत आहेत, तुम्ही त्याच्या विरोधात एक शब्दही नाही बोलू शकत. हा नवीन भारत आहे आणि हे खरंच रवी किशन मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, मॅच्युअर्ड.
आपकी अदालतमध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं धाडसानं उत्तर दिलं, कोणत्याही प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न नाही केला. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जज शशी सनी यांचा निर्णय आजच्या सुनावणीवर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आम्ही सुनावणी केली अभिनेतापासून नेता बनलेले रवी किशनवर. आम्ही त्यांना विचारलं त्यांच्या संघर्षाविषयी, त्यांच्या ॲरोगन्स विषयी, त्यांच्या राजकारणाविषयी आणि त्यांच्या अफेअर्स विषयी सुद्धा. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजच्या जज लोकप्रिय पत्रकार कारवाई शशी सुरू सनी करा. यांच्या निर्णयाची. रवीजी, तुम्ही खूप साहस आणि प्रामाणिकपणे उत्तरे दिलीत. कोणताही प्रश्न तुम्ही अवॉइड नाही केलाय. कदाचित हीच तुमची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे आणि हेच तुम्ही प्रूव्ह केलं आहे कोर्टमध्ये की तुम्ही खूप मोठे सुपरस्टार आहात एंटरटेनमेंटच्या जगात. आणि तुम्हाला हेच प्रूव्ह करायचंय नॅशनल पॉलिटिक्समध्ये. तुमचे सगळे वोटर्स आणि फॅन्स हीच अपेक्षा ठेवतात आणि आम्ही अपेक्षा ठेवतो की नॅशनल लेवल पॉलिटिक्समध्ये पण तुम्ही खूप मोठे काम कराल. थँक्यू. 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 या आशेने आणि याच विश्वासाने की रवी किशन याच तऱ्हेने लोकांना एंटरटेन करत राहतील, लोकांची मनं जिंकत राहतील आणि राजनीतीमध्ये आपलं एक मोठं स्थान निर्माण करतील. आजची सुनावणी आपण इथेच थांबूया. तुमच्यासोबत पुन्हा भेट होईल पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.